नमस्कार शेतकरी मित्रांनो, आयओडी कंडिशन इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होत नाही आहे आणि होणार सुद्धा नाही हे आपण मागच्या महिन्यात सांगितलं होतं। त्यानंतर ला निना कंडिशन नोव्हेंबरपर्यंत बनणार नाही, ठीक आहे, म्हणजे ती पॉझिटिव्ह स्वरूपाला येणार नाही। आता 7, 8, 9 तारखेचा मी उल्लेख वारंवार करत आलो, कालच व्हिडिओ मी देणार होतो परंतु देऊ शकलो नाही का कारणास्तव। तर आता 7, 8, 9 तारखेबद्दल बोलू। त्याआधी काही प्रश्न आहे की जिथे पाऊस होत आहे तिथेच होत आहे, वारंवार तिथेच होत आहे, आणि जिथे पाऊस नाही तिथे बिलकुलच पाऊस नाही, असं का होत आहे हे थोडा तज्ञांना प्रश्न विचारा तुम्ही सुद्धा। आता 7 तारखेचा विषय असा आहे की 7 तारखेला संपूर्ण विदर्भात पाऊस राहणार आहे, सुरुवात होणार, ठीक आहे। 7 तारखेच्या रात्री का होईना परंतु संपूर्ण विदर्भात पाऊस राहणार। यात गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागात जास्त, अकोला, वाशिम आणि यवतमाळचा जो पश्चिम भाग आहे या भागात थोडा कमी। विदर्भाव्यतिरिक्त नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बुलढाणा विदर्भातला भाग हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। जालन्यात सुद्धा पाऊस हा राहू शकतो आणि या पावसाचा स्प्रेड वाढेल। आता पुढे वाढलेला स्प्रेड कुठे तर हे सांगतो। आधी पश्चिम किनारपट्टी बघा, नैऋत्य मोसमी मान्सून हा सक्रिय होत आहे म्हणून पश्चिम किनारपट्टीवर, परंतु त्याला स्ट्रेंथन नाही होत आहे, त्याला ताकद नाही मिळत आहे। मान्सून ॲक्टिव्ह झाला परंतु त्याला ताकद नाही। मग तो मान्सून कुठपर्यंत काम करतोय, तो नाशिकचा पश्चिम भाग, धुळेचा पश्चिम भाग, नंदुरबारचा पश्चिम भाग, पुण्याचा पश्चिम भाग, अहमदनगरचा अतिपश्चिम भाग, साताराचा पश्चिम भाग, सांगलीचा अतिपश्चिम भाग, कोल्हापूरचा पश्चिम भाग आणि साहजिकच पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यात पाऊस चालू राहणार आहे। त्यानंतर 8 तारीख बघा, 8 तारखेला आपल्याला ह्याच पावसाचा स्प्रेड वाढून विदर्भात तर तो पूर्ण जिल्ह्यात पाऊस राहील, म्हणजे गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या सर्व जिल्ह्यात पाऊस, आणि जिथे नाही पडला अशा ठिकाणीही हा पाऊस राहणार। म्हणूनच आपण 7, 8, 9 तारखेची एक होप शेतकऱ्यांना दाखवत होतो। या व्यतिरिक्त जालना, संभाजीनगर, जळगावच्या बऱ्याचशा भागात, त्यानंतर लातूर, नांदेड, बीडचा जो बराचसा भाग राहिलेला, पण बीडच्या भागात आपल्याला बीड जिल्ह्यात फार जास्त पावसाची अपेक्षा नाही, कारण तसं आपल्याला सॅटेलाइट इमेजवरून दिसत नाही, ठीक आहे। कदाचित काही भागात, जर आता 8 तारखेचं बोलतोय, आज 5 तारखेची 5 तारीख संपत आहे, तर उद्या कदाचित आपल्याला काही बदल दिसू शकतात, त्यानुसार आपण सांगू, ठीक आहे। तर अशा प्रकारचा पाऊस, आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहणार आहे। त्यानंतर 9 तारीख म्हणजे 8 तारखेच्या रात्री, पण तुम्ही 24 तासासाठी, कारण एवढं स्पेसिफिक आपण हवामान अंदाज सध्याच्या परिस्थितीत विपरीत परिस्थिती आहे, स्पेसिफिक हवामान अंदाज आपण देऊ शकत नाही। आता 9 तारखेला 8 किंवा 8 तारखेच्या रात्री परत स्प्रेड वाढून, म्हणजे विदर्भात तर संपूर्ण जिल्ह्यात पाऊस आहेच, मराठवाड्यात सुद्धा, आता उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावमध्ये सुद्धा पाऊस राहील, आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा पूर्व भाग, उत्तर महाराष्ट्रातल्या अहमदनगरचा पूर्व भाग, पुण्याचा सुद्धा पूर्व भाग, अशा भागात सुद्धा आपल्याला हा पाऊस पाहायला मिळेल। इवन सांगलीमध्ये सुद्धा हा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल। अशी एकंदरीत परिस्थिती तयार होत आहे। त्यानंतर आपल्याला एक अपेक्षा अशी आहे की येणाऱ्या 15 तारखेला म्हणजे 15 जुलै रोजी एक बंगालच्या उपसागरात परत लो प्रेशर बनणार आणि त्याचा महाराष्ट्राला खूपच चांगला फायदा होणार, ठीक आहे। तर 15 तारखेला जे लो प्रेशर बनणार आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा होणार हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बोलू। सध्या मी एक ढोबळमानाने तुम्हाला हवामान अंदाज दिलेला आहे, आणि उद्याची तारीख 6, आपण आता दररोज हवामान अंदाज व्हिडिओ बनवू, कारण आता आपल्याला ज्या भागात पाऊस नाही अशा भागात पावसाची अपेक्षा आहे। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे, ठीक आहे। बऱ्याचशा ठिकाणी दुबार पेरण्यासुद्धा झाल्या, आणि दुबार पेरणी होऊन सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाची कमतरता आहे, तर अशा ठिकाणी हा पाऊस होणार। तर जे ठिकाण सांगितले हे लक्षात घ्या। उद्यापासून दररोज आपण हवामान अंदाज देणार। 15 तारखेचा जो विषय मी लो प्रेशरचा बोललो हा सुद्धा आपण पुढे सातत्यानं आता याला सुद्धा फॉलोअप घेणार। तुमचे प्रश्न येऊ द्या, कमेंट करा, काही विशेष प्रश्न असेल ते सुद्धा येऊ द्या। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक